मी ब्रेक मारला, गाडी थांबवली आणि बघितलं पाठीमागं पाहतोय ते ब्रेकच्या लाईटमध्ये असे. ह्यावेळेस तुम्ही वाचलात मित्रांनो, तुम्हाला काय सोडणार नाही मी. असं डायरेक्ट आवाज आला का? आवाजच आला डायरेक्ट. तर ते गाडी जवळजवळ माझी एक पाऊण किलोमीटर 1 किलोमीटरपर्यंत गेली. 1 किलोमीटर गेली की ते असे डोळे असे लाल लाल नुसते रक्ताळलेले डोळे त्याचे, रक्ताळे डोळे, दातं बेतं काहीतरी ते वेगळं दिसायचं. आणि म्हणलं साहेब, म्हणलं उठा, म्हणलं हा का, असं असं झाली जरा घाबरले म्हणे. मग सुरू झालं, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपिस तिवलोक उजागर, रामदूता तोलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा. मग हे असं तिथं प्रकट झाले आणि त्याला धरलं, गुळू घेतलं इकडं आपटेव, वड रस्त्याच्या खाली, रस्त्याच्या वर पार नको केले, पार त्यांच्या अशी इकडं असे मध्ये विहिरीमध्ये धडा आडशा आवाज आला, म्हणजे जोरदार. मग ते विहीर घावलं का ते? एक चांगलं असं मोठं लाकूड होतं, एक जळत होतं, असं जोरात धरलं आणि त्याच्या लावलं नाही अंगाला खालून. तसं त्याला ते भाजलं, पळालं, परत ते चिरचिर करीत गेलं, ते बी आलं नाही. मला आधी वाटायचं काहीतरी हे आपली एक गोष्टी सांगतात आम्हाला. पण माझ्याबरोबर जी घटना घडली तेव्हापासून मी मात्र ह्या घटनेला मानायला लागलो की भाऊ ही आहे, खरं आहे, हे सत्य आहे, आपण हे नाकारू शकत नाही.